नमस्कार सगळ्यांना. अभिनव अकॅडमीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण इतिहास विषयाविषयी आणि इतिहास विषयामध्ये आपल्याला मार्क कसे अधिकाधिक चांगले मिळतील आणि आपण कसा पेपर लिहायला पाहिजे, तो आपण आज पाठ बघणार आहोत. बेसिकली वी आर डिस्कसिंग अबाउट हाऊ टू राईट द पेपर अँड विच ऑल पॉइंट्स वी नीड टू बी कवर अँड हाऊ टू गेट द गुड मार्क्स इन हिस्ट्री सब्जेक्ट. That will discuss in this video. One slide is there front of you that you can see. In this slide or in this page, you can see the type of question, option, marks and marks with the option. So right now don't concentrate toward the marks with the option, concentrate toward the marks and options how many are they given. आता याच्यामध्ये बघताना तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये ऑप्शन्स दिलेले आहेत, मार्क्स दिलेले आहेत आणि मार्क्स विथ ऑप्शन हे दोन्ही कंटेंट तुम्हाला दिलेले आहेत. पण लक्ष देताना जो आपण आज बघणार आहोत तो महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे शॉर्ट नोट. याच्यामध्ये आपण तो बघणार आहोत. वी आर फोकसिंग ऑन दी राईट शॉर्ट नोट्स, एनी 2 आउट ऑफ 4. तुम्हाला 4 दिलेले असणार, त्यापैकी 2 तुम्हाला हे लिहायचे असणार आणि त्याचे मार्क्स आहेत 4 आणि तुम्हाला ऑप्शन सकट ते क्वेश्चन असतात 6. पण हे लिहायचे कसे, हाऊ टू प्रेझेंट, हाऊ टू कव्हर द पेपर विथ द गुड मार्क्स और गुड आन्सर्स, किंवा कशा पद्धतीने पेपरमध्ये आपण मार्क मिळवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करतो किंवा एखादं प्रेझेंटेशन कसं असावं, याचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तो आहे शॉर्ट नोट्स. म्हणजे कमी कालावधीमध्ये तुम्ही जास्त मार्क तिथे मिळवू शकता. त्याचबरोबर शॉर्ट नोट वेन यू आर प्रिपेअरिंग किंवा जेव्हा तुम्ही तयारी करता शॉर्ट नोट सोबत तुम्हाला फिलिंग द ब्लँक्स पण इम्पॉर्टंट आहे, त्याचबरोबर ऑड मॅन आउट पण इम्पॉर्टंट आहे, त्याचबरोबर मॅच द फॉलोइंग पण इम्पॉर्टंट आहे. म्हणजे एका शॉर्ट नोटमध्ये तुम्ही वरचे हे 3 आउट ऑफ 3 आहेत, फिलिंग द ब्लँक्स आहेत, अप्रोप्रिएट आन्सर्स आहेत किंवा ऑप्शन्समध्ये तुम्हाला दिलेले आहेत किंवा तुम्हाला आयडेंटिफाय द रॉंग पेअर दिलाय. सो या गोष्टी तुम्हाला तिथे उपयोगी पडतात. बिकॉज राईट शॉर्ट नोट्समध्ये तुम्ही सगळा जो पहिला आणि दुसऱ्या धड्यामधला तो कंटेंट आहे तो आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करतो आहे या व्हिडिओमध्ये. सो विल मूव्ह टुवर्ड्स दी फर्स्ट चॅप्टर. त्याच्या आधी मार्क्स हे टोटल 28 मार्काचा आपला इतिहासाचा पेपर असतो आणि त्या 28 मार्कामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी दिस इज अ बेस्ट 5 मधला एक सब्जेक्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला अधिकाधिक मार्क किंवा जास्तीत जास्त मार्क हे मिळू शकतात आणि ज्याच्यामुळे तुमचा पर्सेंटेजवर बऱ्यापैकी परिणाम होतो. सो फोकस टुवर्ड्स दी शॉर्ट नोट्स. ओके, आता पुढे आपण पहिल्या धड्यामध्ये कोणकोणते IMP क्वेश्चन्स आहेत विच इज रिलेटेड विथ शॉर्ट नोट्स. म्हणजे पहिल्या धड्यामध्ये कोणकोणत्या शॉर्ट नोट तुम्हाला करायला पाहिजेत, आपण कशा पद्धतीने प्रेझेंट करायला पाहिजे, बिकॉज वी नीड टू बी वर्क स्मार्ट. तो त्याच्या पद्धतीने आपण या गोष्टी करायच्या आहेत. आता याच्यामध्ये पहिला जो आहे मार्च 23ला हा क्वेश्चन आलेला आहे. हे रिपीटेड क्वेश्चन जरी तुम्हाला मिळतात आहेत मार्च 23ला 1 2 3 4 2 मार्क्स 4 पॉइंट्स आर देअर. विल जस्ट गो थ्रू इट की कशा पद्धतीने आपण हे प्रेझेंट करायला पाहिजेत. ऑलरेडी वी हॅव डिस्कस्ड इन दिस व्हिडिओ. त्याच्यानंतर इथे आहे बघा डायलेक्ट्रिकमध्ये आपण इन ऑर्डर टू अंडरस्टँड हे 4 मुद्दे आपण त्याच्यामध्ये लिहिलेले आहेत. द ट्रू ऑफ नेचर ऑफ अन इव्हेंट, वन नीड्स टू नो द अपोजिट ऑफ एक्झाम्पल, ट्रू ऑर फॉल्स, गुड बॅड एक्सेट्रा, जर्मन फिलॉसॉफर, या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत. याच्यामध्ये IMP आहे हा कंटेंट जो फिलिंग द ब्लँक्सला विचारला जाऊ शकतो. देन नेक्स्ट मूविंग ॲनालिस्ट स्कूल. याच्यामध्ये पण 3 मुद्दे दिलेले आहेत कारण की सेकंड मुद्दा बऱ्यापैकी आपण त्याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. याच्यामध्ये बघा सेकंड मुद्द्यामध्ये आपण केलं ॲनालिस्ट स्कूल्समध्ये इट वॉज अक्नॉलेज नाऊ दॅट अलॉंग विथ द पॉलिटिकल इव्हेंट, किंग्स, ग्रेट लीडर्स अँड द अकॉर्डिंगली पॉलिटिक्स, द स्टडी ऑफ क्लायमेट, लोकल पीपल, ॲग्रिकल्चर, ट्रेड, टेक्नॉलॉजी, means of communication, social division and their collective psychology was also considered important in the study of history, which is IMP point. याच्यामधला तोच इम्पॉर्टंट कंटेंट आहे. This is new school of thoughts is known as analyst schools. Analyst schools was started by French historian. कोणी सुरू केलं तर फ्रेंच हिस्टोरियन ने analyst school हे सुरू केलेलं आहे. Then moving to the next, फेमिनिस्ट हिस्ट्री आपण मगाशी बघितलं त्या पद्धतीने आहे. फेमिनिस्ट हिस्टोग्राफी मीन्स रायटिंग द हिस्ट्री ऑफ द वुमन पर्स्पेक्टिव्ह. देर वॉज अ लॉट ऑफ डॉमिनन्स ऑफ मेल पर्स्पेक्टिव्ह इन हिस्टॉरिकल रायटिंग. आता आपण आतापर्यंत जे बघितलं आहे ते पहिल्या चॅप्टर विषयी बघितलेलं आहे. मूविंग टू द अनदर वन दॅट इज अ सेकंड चॅप्टर.
दुसऱ्या लेसनचं नाव आहे हिस्टोग्राफी इंडियन ट्रेडिशन. आता याच्यामध्ये बघायला गेलं तर ओरिएंटलिस्ट हिस्टोग्राफी आहे. 4 मुद्दे लिहिलेले आहेत. हा क्वेश्चन तुम्हाला मार्च 2024ला आलेला आहे. मागच्या वर्षीच्या पेपरमध्ये हा आलेला क्वेश्चन आहे. इट मे कम इन 2026 ऑल्सो. देन इन द लेटर पार्ट याच्यामध्ये बघा लिहिलं आहे, इन द लेटर पार्ट विल डिस्कस अबाउट द सम ऑफ दी अगेन इम्पॉर्टंट शॉर्ट नोट्स. त्याच्यापैकी ही पहिली आहे. त्याच्यानंतर आहे नॅशनलिस्ट हिस्टोग्राफी. याच्यामध्ये पण 4 मुद्दे आपण मेन्शन केलेले आहेत. आता तुम्ही पहिल्यापासून जी स्लाइड बघताय किंवा पहिल्यापासून आपण डिस्कशन करतो आहे, 2 मार्काचा क्वेश्चन आहे, शॉर्ट नोट आहे. त्याच्यामध्ये आपण 2 मार्क असेल तर आपण 4 मुद्दे हे मिनिमम 4 मुद्दे हे लिहून काढण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणजे हे कंटेंट आहे. तुम्ही बघत असाल इथे नॅशनलिस्ट नोन ॲज अ नॅशनलिस्ट हिस्टोग्राफी का म्हटलं जातं. दिस इज दे मे आस्क यू फॉर द 1 वर्ड आन्सर, 1 सेंटेन्स आन्सर. त्याचबरोबर आहे सेकंड, थर्ड, फोर्थ हे कंटेंट आहेत, पॉइंट आहेत. त्याच्यानंतर आहे कॉलिनियल हिस्टोग्राफी, कॉलोनियल हिस्टोग्राफी आपण ज्याला म्हणतो. द हिस्ट्री इज रिटन इन सपोर्ट ऑफ ब्रिटिश रूल ऑफ कॉलोनियलिझम इज नोन ॲज अ कॉलोनियल हिस्टोग्राफी. देन पुन्हा 2, 3, 4 आहे त्याच्यामध्ये मुद्दे आपल्याला लिहायचे, विच इज IMP. थर्ड मुद्दा जर तुम्ही बघायला गेलात, दिस इज IMP कंटेंट. IMP आहे जो आपल्याला लिहायचा आहे. याच्यामध्ये आहे ब्रिटिश रूल, जो कंटेंट इम्पॉर्टंट दिसतोय आपल्याला याच्यामध्ये. आणि एक्झाम्पल ऑफ इथे दिलेला आहे कॅम्ब्रिज हिस्ट्रीमध्ये आपल्याला त्यांनी सांगितलेला आहे. जर कॅम्ब्रिज हिस्ट्रीमध्ये द 5 व्हॉल्यूम्स ऑफ कॅम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडियन आर एक्झाम्पल ऑफ कॉलोनियल हिस्टोग्राफी. आता या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या चॅप्टरचे आपण शॉर्ट नोट डिस्कस केलेले आहेत. ते शॉर्ट नोट आपल्या लक्षात. आता इथे आहे बघा, जो मगाशी आपण डिस्कस केला ॲन्युअल स्कूल, ज्याच्यामध्ये जुलै 19, नोव्हेंबर 20 अँड सप्टेंबर 21 या तिन्ही इयरमध्ये तो क्वेश्चन रिपीटेड झालेला आहे. म्हणजे हा पुन्हा एकदा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आपण ज्यावेळेला एखाद्या परीक्षेची तयारी करतो त्यावेळेला आपण IMP क्वेश्चन जर काढले किंवा प्रिव्हियस इयर पेपर आपण सोडवण्याचा प्रयत्न केला तर मॅक्स टू मॅक्स किती क्वेश्चन रिपीट झालेले आहेत आणि त्याच्यावर आपण जर अभ्यास करण्याचा प्रयत्न केला, वी आर फोकसिंग टुवर्ड द लेक्चर, तर डेफिनेटली वी कॅन गेट द गुड मार्क्स. सो दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट क्वेश्चन विच कम्स इन द जुलै 19, नोव्हेंबर 20 अँड सप्टेंबर 21, 2. This is analyst school. But how to write the paper? Keep in the mind when you are delivering the answer or when you are writing the answer has to be appropriate toward the question. If 2 marks question, minimum 4 points we have to be right. Otherwise, you may get very less marks. So it is a very simple strategy. 2 marks question, 4 points has to be mentioned. Important question. Apart from this, याच्यामध्ये आपण बघायला गेलो तर पुन्हा एकदा हे इम्पॉर्टंट आहे. पुन्हा एकदा स्लाइड सगळ्यांनी बघून घ्या की आपण कशावर चर्चा केली या व्हिडिओमध्ये आणि कशा पद्धतीने आपण तिथे प्रेझेंट करू शकतो. मी पुन्हा एकदा सगळ्या स्लाइड्स या रिपीट करते. आपण डिस्कशन याच्यावरनं सुरू केलं होतं. राईट शॉर्ट नोट्सवर आपण डिस्कशन केलं. एनी 2 आउट ऑफ 4 4 मार्काचा प्रश्न असतो. 4 मार्काला म्हणजे 2-2 मार्काचे तुम्हाला 2 लिहायचे असतात म्हणून तो 4 मार्कचा क्वेश्चन आहे. त्याचबरोबर आपण पहिल्या धड्यामधले फ्रॉम फर्स्ट लेसन वी हॅव कवर्ड द सच पॉइंट्स. याच्यामध्ये आहे हे हिस्टोरियन्स आहेत, फेमस हिस्टोरियन्स. दिस इज अ रिपीटेड क्वेश्चन्स. IMP ऑलरेडी मेन्शन्ड ओव्हर देअर, विच इज अ शॉर्ट नोट ऑफ वोल्टायर. आता इथे तुम्हाला पिक्चर त्यांचं दिलेलं आहे. आपल्या टेक्स्टबुकमध्ये पण 10वीच्या पुस्तकामध्ये हे दिलेलं आहे. ऑलरेडी पिक्चर हॅज बीन गिवन इन द टेक्स्टबुक, बट वी शुड कॉन्सन्ट्रेट ऑन हाऊ टू राईट शॉर्ट नोट बिकॉज इन द क्वेश्चन पेपर वी आर नॉट गेटिंग द पिक्चर, वी आर गेटिंग ओनली द क्वेश्चन अँड वी हॅव टू बी थिंक ऑन इट अँड देन वी हॅव टू प्रेझेंट हाऊ टू राईट शॉर्ट नोट्स. सो फर्स्ट थिंग ओव्हर हिअर की इथे मी दिलं आहे वोल्टायरचं दिलेलं आहे 1694 to 1778 हा जो दिलेला आहे या पद्धतीने तुम्हाला तिथे प्रेझेंट करायचं. एक महत्त्वाचा मुद्दा इथे आपल्याला बघायचा असतो तो म्हणजे
इथे मी 3 पॉईंट लिहिले. जर 2 मार्काचा प्रश्न असेल तुम्हाला 4 पॉईंट हे लिहिणं कंपल्सरी असतं. पण त्यातल्या त्यात जर तुम्ही दुसरा किंवा पहिला पॉईंट आपण त्यातल्या त्यात एक्सपांड केला आणि त्याच्यामध्ये आपण बऱ्यापैकी जर आपण त्याची माहिती कव्हर केली तर आपण इथे तो मुद्दा 3 याच्यामध्ये पण तुम्हाला 2 पैकी 2 मार्क हे मिळू शकतात. सो यू कॅन गेट इझिली मार्क्स बट राईट अप्रोप्रिएट इन्फॉर्मेशन विच इज रिलेटेड विथ दी क्वेश्चन. म्हणून पहिला वोल्टेअरचा दिलेला आहे, त्याच्यामध्ये पहिला दुसरा तिसरा मुद्दा मी मेन्शन केलेला आहे. आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, आता क्रोनॉलॉजिकल ऑर्डर मध्ये दिलाय, त्याच्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी ओपिनियन दॅट द अलॉंग विथ द ऑब्जेक्टिव्ह ट्रूथ अँड द क्रोनॉलॉजिकल ऑफ हिस्टॉरिकल इव्हेंट्स कन्सिडरिंग सोशल ट्रेडिशन्स, ट्रेड, इकॉनॉमी, ॲग्रिकल्चर एक्सेट्रा वॉज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट इन हिस्टोग्राफी. आता हा मुद्दा तुम्ही वन वर्ड आन्सरसाठी लिहू शकता, त्याच्यामध्ये पण काही प्रॉब्लेम येत नाही. जर वन वर्ड आन्सर असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये हा मुद्दा कव्हर करू शकता. म्हणून मगाशी म्हटलं त्या पद्धतीने की तुम्ही जेव्हा शॉर्ट नोट मेन्शन करता किंवा शॉर्ट नोट प्रिपेअर करता त्याचबरोबर तुम्ही फिलिंग द ब्लँक्स पण मेन्शन करताय, तुम्ही त्याचबरोबर मॅच द फॉलोइंग पण मेन्शन करता. त्यामुळे हा जो कंटेंट आहे तो IMP कंटेंट आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने. त्याच्यानंतर आहे इट गिव्स अ राईज टू दी थॉट अँड द अंडरस्टँडिंग ऑल ॲस्पेक्ट्स ऑफ ह्युमन लाईफ. अंडरलाईन फिलिंग द ब्लँक्सला येऊ शकतो. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे द फाउंडर ऑफ द मॉडर्न हिस्टोग्राफी हू नोन ॲज फाउंडर ऑफ हिस्टोग्राफी. त्याच्यासाठी तुम्हाला प्रश्न विचारला जातो. म्हणून पुन्हा तेच की आपण ज्या वेळेला एखादा क्वेश्चनची प्रिपरेशन करतो आणि उत्तर लिहिण्याचा आपण जेव्हा प्रयत्न करतो, वी हॅव टू बी कॉन्सन्ट्रेट वेदर वी कॅन एबल टू कव्हर ऑल पॉईंट्स ऑर नो. स्मार्ट वर्क जेव्हा तुम्ही करता त्यावेळेला तुम्हाला ऑटोमॅटिकली मार्क चांगले मिळण्याचा एक प्रयत्न मिळतो आणि आपल्याला चांगले मार्क हे मिळू शकतात. त्यामुळे इम्पॉर्टंट कंटेंट आहे. त्याचबरोबर दुसरी आहे याच्यामध्ये, आता याच्यामध्ये लिओपोल्ड वॉन रँकीचा जो पिक्चर आहे, इथे त्यांची इमेज दिलेली आहे, त्या इमेजवरून आता इमेज आपल्याला पुस्तकामध्ये दिलेले आहेत पण आपल्याला क्वेश्चन पेपरमध्ये ते येत नाही, आयडेंटिफाय द पिक्चर येत नाही. बट नेक्स्ट जे चॅप्टर आपण व्हिडिओमध्ये करणार आहोत पुढच्या व्हिडिओजमध्ये, त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये मॉन्युमेंट्स जे आहेत त्याचे इमेजेस आपण बघणार आहोत. पण याच्यामध्ये आपल्याला पहिल्या आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या धड्यामध्ये, पहिल्या 3 धड्यामध्ये तुम्हाला पिक्चर्स इमेजेस दिले जात नाहीत, तुम्हाला त्याच्यावर शॉर्ट नोट विचारले जातात, ब्रीफ आन्सर विचारले जातात. म्हणून हे पहिले 3 धडे आहेत इतिहासामधले. फर्स्ट 3 टॉपिक्स आर व्हेरी इम्पॉर्टंट विच ऑल त्याच्यामधले हे कंटेंट आहेत. आता बघा, आता पुन्हा आहे याच्यामध्ये पण मी 3च पॉईंट कव्हर केलेत. मी मगाशी म्हटलं त्या पद्धतीने वेन क्वेश्चन इज देअर फॉर 2 मार्क्स यू नीड टू बी राईट मिनिमम 4 पॉईंट्स फॉर इट. पण तुम्ही 3 पॉईंट लिहिलेत तरी पण चालतं, कारण की 1 पॉईंट हा त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपण एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. सो याच्यामध्ये पण त्यांनी तेच सांगितलंय. आता हिस्टोग्राफी ऑफ द 19th century वॉज अ ग्रेटली इन्फ्लुएन्स्ड बाय दी थॉट्स ऑफ लिओपोल्ड रँकी. आता याच्यामध्ये बर्लिन युनिव्हर्सिटी आहे, तुम्हाला फिलिंग द ब्लँक्सला विचारली जाऊ शकते. त्याचबरोबर क्रिटिकल मेथड ऑफ द हिस्टोरिकल रिसर्चमध्ये आहे, इट्स बेसिकली ऑन द क्रिटिकल मेथड आहे. जेव्हा तुम्ही परीक्षेमध्ये पेपर लिहिण्याचा प्रयत्न करता, वेन यू हॅव अ सफिशियंट टाइम टू कव्हर युअर पेपर, बाय द टाइम ऑल्सो यू कॅन अंडरलाईन द सच पॉईंट्स. ऑटोमॅटिकली यू आर डुईंग वेल और यू आर प्रेझेंटिंग युअर पेपर इन 100 आउट ऑफ 100. म्हणून या गोष्टी आपल्याला बघणं फार इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर आहे, आता त्यांनी कशावर काम केलं, त्यांनी मी इथे तिसरा मुद्दा मांडलेला आहे, ही क्रिटिसाइज ऑफ हिज आर्टिकल्स इन पब्लिश्ड इन 2 बुक्स. आता हे 2 बुक्स त्यांनी मेन्शन केलेले आहेत. तुम्हाला हे 2 बुक्स ऑड मॅन आउटला विचारले जातं, रॉंग टायरला विचारले जाऊ शकतात. त्यामुळे स्पेसिफिकली इथे हे 2 अंडरलाईन केलेले आहे, द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री अँड द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री. हे 2 IMP आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट कंटेंट ऑफ दिस हिस्टोरियन. IMP आहेत. आणि हे हिस्टोरियन जे आपल्याला दिलेले आहेत, जे इमेजेस आपण बघतो आहे आणि त्याच्याविषयी आपण जी शॉर्ट नोट बघत आहोत, ते अतिशय इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुम्ही याचा अभ्यास कराल किंवा जेव्हा तुम्ही सरावाला बसाल, प्रॅक्टिसला बसाल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपल्याला हे इम्पॉर्टंट कंटेंट नेहमी अंडरलाईन करून ठेवले की आपल्याला पेपरमध्ये लिहिताना पण ते सोपं जातं आणि आपल्याला अधिकाधिक मार्क हे मिळू शकतात. त्याच्यानंतर तिसरा हिस्टोरियन आहे जो आहे कार्ल मार्क्स, विच इज अ IMP कंटेंट आहे. याच्यातला सगळ्यात इम्पॉर्टंट कंटेंट आपण याला म्हणू शकतो, ज्याच्यावर आपण जास्त फोकस करायचा आहे, कारण की हा जो क्वेश्चन आहे तो रिपीटेडली विचारला आहे. बऱ्याचशा बोर्ड एक्झामिनेशनमध्ये, बऱ्याचशा वर्षांमध्ये हा क्वेश्चन हा रिपीटेडली विचारलेला आहे. आता याच्यामध्ये मी बघा 5 मुद्दे लिहिले आहेत. त्याच्यामधला सगळ्यात मी सुरुवात करते इथून. हा जो आहे द ट्रिटाइज रिटन बाय हिम, द मोस्ट रेफर्ड बुक ऑल ओव्हर द वर्ल्ड, हा IMP आहे. पुन्हा एकदा, विच इज रेफर्ड बाय.
त्याच्यानंतर आहे इथला जो पहिला आहे, आता चौथ्यावरून पहिल्यावर येते, थोडंसं उलटं जाते इथे बघा. आता आता कार्ल मार्क्सचा हिस्ट्री का IMP सांगितलं, कारण की इतकी इम्पॉर्टंट हिस्टोरियन आहेत की ज्यांच्याविषयी 2 मार्काविषयी 4 मार्काला प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि ज्या वेळेला तुमच्याकडे एक कंटेंट असतो त्यावेळेला तुम्ही तो चांगला प्रेझेंट करू शकता. पण तुमच्याकडे तो कंटेंट असण्यासाठी शॉर्ट नोट, या शॉर्ट नोट म्हणजे काय, पॅरेग्राफमध्ये न मेन्शन करता आपण जेव्हा एखादा मुद्दा पॉइंट वाईज मेन्शन करतो तेव्हा आपला पेपर दिसायला पण सुटसुटीत दिसतो आणि आपल्याला जे मुद्दे मांडायचे आहेत ते अतिशय सुलभ पद्धतीने आपण तिथे मांडू शकतो आणि ज्याच्यामुळे प्रेझेंटेशन छान होतं आणि पुन्हा आपल्याला मार्क चांगले मिळण्याची एक मदत होते. आता कार्ल मार्क्स हिस्ट्री लक्षात ठेवायचं, हे हायलाइटेड पॉईंट्स आहेत जे मी अंडरलाईन करते किंवा जे मी हायलाइट करते आहे. दीज आर दी IMP पॉईंट्स. सो यू कॅन राईट एनी शॉर्ट नोट बेसिकली ऑन दिस टाईप ऑफ क्वेश्चन. त्याच्यानंतर इथे आहे, in the latter of the 19th century in the new school of thought arose keeping in view the new thesis formulated by कार्ल मार्क्स. आता याचे जे IMP आहेत, आता कार्ल मार्क्सने काय केलं, न्यू फॉर्म्युले जे इन्व्हेंटेड केले आहेत. अशा पद्धतीने तुम्ही ते लक्षात ठेवून या मुद्दे किंवा हे मुद्दे तुम्ही तिथे मेन्शन करू शकता. त्याच्यानंतर दुसरा, तिसरा आणि चौथा मुद्दा आहे. त्याच्यामधून याच्यामध्ये बघायला गेलं तर इट वॉज अबाउट द लिव्हिंग पीपल, ह्युमन रिलेशनशिप आर शेप्ड by the fundamental needs of the people and the ownership as well as the nature of prevalent means of production to meet those needs. So this is again IMP1. हा पूर्ण मुद्दा बघायला गेला कार्ल मार्क्सचा, वाचायला बसलो तो many are there but these are the basically these are the IMP points which we have picked from the textbook. म्हणून हे IMP आहेत, कार्ल मार्क्स IMP आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट हिस्टोरियन आहे, दॅट इज अ फेमिनिस्ट हिस्टोग्राफी. हा IMP पुन्हा विचारला जातो. याच्यामध्ये बऱ्यापैकी आपण लॉंग आन्सर्स पण आपल्याला बघायला मिळतात, ब्रीफ आन्सर्स पण आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतात. पण हे शॉर्टेस्ट व्हर्जन आहे, शॉर्ट आहे आणि याच्यामध्ये विचार करण्याचं असं काहीच नाही. फार सोपे मुद्दे आपण याच्यामध्ये मांडलेले आहेत. हा पण बऱ्याच वेळेला रिपीट झालेला क्वेश्चन आहे परीक्षेमध्ये, बोर्डाच्या एक्झाममध्ये. हा सुद्धा many of the times it is a repeated questions. So basically on the feminist historiography means reconstructing the history from the perspective of women. IMP content filling the blanks ला तिथे ऑलरेडी अंडरलाईन केलेलं आहे, म्हणून तो पर्स्पेक्टिव्ह ऑफ वुमन असा विचारलेला आहे. Then the writing of the Simon de Beauvoir helped to establishing the fundamental of feminism. She was French. फिलिंग द ब्लँक्स विचारला जाऊ शकतो हा तुम्हाला. त्याच्यानंतर फेमिनिस्ट हिस्टोग्राफी एम्फसाइज्ड नॉट ओनली ऑन द इन्क्लुजन ऑफ द वुमन इन हिस्ट्री बट ऑल्सो ऑन द रिथिंकिंग द मेल डॉमिनेटेड पर्स्पेक्टिव्ह ऑफ हिस्ट्री. हे खूप इम्पॉर्टंट आहे. मेल डॉमिनन्सचा जो कंटेंट आहे फेमिनिस्ट हिस्ट्रीमध्ये फार महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे त्याला तिसरा मुद्दा तो त्याच्याशी रिलेटेड आहे. The various aspects of women life such as their employment, their role on trade union institution working for their cause, their family's life, etc. This is important again. हा मुद्दा किंवा हा जो क्वेश्चन आहे तुम्हाला बऱ्यापैकी 4 मार्काला विचारला जाऊ शकतो. आता जो आपण आत्ताचा बघतो आहे तो आहे 2 मार्कासाठी, पण आपल्याला बऱ्यापैकी बघायला मिळतो फॉर 4 मार्क्स ऑल्सो गेटिंग. त्याच्यानंतर नेक्स्ट कंटेंट आहे नेक्स्ट कंटेंट याच्यामधला द मिशेल फॉकल द 1926 to 1984 याच्याशी रिलेटेड आहे, यांच्याशी रिलेटेड आहे तो. आणि यांच्याशी काय म्हटलं गेलंय बघा, बऱ्याचशा अंडरलाईन तुम्हाला या शॉर्ट नोटमध्ये दिसत आहेत. यू आर लुकिंग टुवर्ड दिस स्लाइड अँड मेनी ऑफ दम इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. आता याच्यामध्ये दिलेलं आहे बघा, द फ्रेंच हिस्टोरियन ऑफ 20th century द मिशेल फॉकल brought forth of the new concept in historiography. He in his book The Archaeology of Knowledge IMP content which is written by, हे खूप महत्त्वाचं आहे. He drew the attention to the fact that archaeology does not strive to reach the ultimate historical truth but attempts to explain various in the past. Foucault felt that explaining the transition history is more important. He called his method the archaeology of knowledge. IMP कंटेंट आहे. हा पण खूप व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट म्हटलं तरी या क्वेश्चनला हा जो आहे IMP क्वेश्चन आहे तुम्हाला विचारला जाऊ शकतो. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कंटेंट आहे. जे अंडरलाईन करते आहे
ते आपण लक्षात ठेवले तर आपल्या लक्षात छान पद्धतीने राहील, किंवा तुम्ही नोट्स लिहून घेतल्या तरी पण राहील, किंवा तुम्ही स्वतःच्या नोट प्रिपेअर करताना जसं या स्लाइडवर अंडरलाईन केलं त्या पद्धतीने जर मेन्शन केलं तुम्हाला अभ्यास करायला फार सोपं जाऊ शकेल. ही कॉल्ड हिज मेथड द आर्किओलॉजी ऑफ knowledge. The focal subject at the so far acknowledged areas by historians such as psychological disorder, science of medicine, prison administrative, etc. आता हे important आहे. Again here, which focused, हे IMP आहे. हा पण कंटेंट IMP आहे जो आपण इथे बघत आहोत, तो पण अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे हे पहिल्या धड्यामधले विच इज रिलेटेड विथ द फर्स्ट लेसन ऑल आर इम्पॉर्टंट क्वेश्चन, शॉर्ट नोट्स इम्पॉर्टंट आहेत. देन मुव्हिंग टू द अनदर सबआल्टर्न हिस्ट्री विच इज IMP. अगेन हे दोन इमेजेस आपल्याला महत्त्वाचे आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्योतिबा फुले. देन महात्मा ज्योतिराव फुले यांचे जे इमेजेस आपल्याला बघायला मिळतात ते पण इम्पॉर्टंट आहेत. हा पण एक IMP क्वेश्चन आपण ज्याला म्हणू शकतो. हे सगळे IMPच आहेत, पण त्यातल्या त्यात आपण काय फोकस करायचं, हाऊ टू प्रेझेंट इन द पेपर, हाऊ टू प्रेझेंट इन द पेपर हे फार महत्त्वाचं आहे. सो आता यांनी सबआल्टर्न हिस्ट्री म्हणजे काय सांगितलंय, यांनी याचे बुक दिलेले आहेत बघा. गुलामगिरी, एक्सप्लॉयटेशन ऑफ द वुमन, शूद्राज, अतिशूद्राज, हे इम्पॉर्टंट आहेत, फिलिंग द ब्लँक्सला विचारले जाणार आहेत. त्याच्यानंतरचा कंटेंट आहे याच्यामधला. आता काय आहे या दोघांमधला फरक, आता इथे दिलाय बघा. द सीड्स ऑफ द सबआल्टर्न हिस्ट्री आर फाउंड इन द मार्क्सिस्ट हिस्टोग्राफी विच इज रेफर्ड बाय, अँड सबआल्टर्न मीन्स द बॉटम मोस्ट रँक्स द हॅज बीन कन्सिडर्ड ॲज अ व्हेरी इम्पॉर्टंट सोर्स ऑफ रायटिंग सबआल्टर्न हिस्ट्री. The major role in establishing the subaltern history as the important academic school of historiography. सध्याचा फार इम्पॉर्टंट कंटेंट आहे. चौथा मुद्दा जर तुम्ही बघायला गेला तर subaltern ideology similar thoughts were expressed by महात्मा ज्योतिराव फुले and डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता subaltern ideology हे दोन आहेत, महात्मा ज्योतिराव फुले आणि बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे IMP आहे. Then book of Gulamgiri, exploitation of the woman, Shudras, Atishudras, done by under the name of religion. तुम्हाला हा प्रश्न बऱ्यापैकी 4 मार्काला पुन्हा एकदा विचारला जाऊ शकतो. हे इम्पॉर्टंट कंटेंट आहे. बऱ्याच वेळेला तुम्हाला आयडेंटिफाय पिक्चरला विचारला जाणार नाही, पण तुम्हाला हे क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यानंतर नेक्स्ट स्लाइड आहे जे अंडरलाईन केलेलं आहे, ते पहिला एकदा लक्ष देऊन बघा, मग आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया. देन मुव्हिंग टू द फर्स्ट लेसन मधलाच आहे, हा रिपीटेड आहे, डायलेक्टिक्स.